सर, तुम्ही आत्ता विरार वसई या भागाचा उल्लेख केला. वाढवण बंदरही त्या भागामध्ये येते आणि आपण सातत्यानं JNPT पर्यंत वेगवेगळे मार्ग आणण्याचा प्रयत्न करतोय. साहजिक आहे, तिथे पोर्ट आहे, पोर्टमधून येणारं सामान आहे, ते वेगवेगळ्या जागी जातं. वाढवण हे भारतातल्या सगळ्यात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर होईल असं सांगितलं गेलं आहे. आणि हे पोर्ट तयार होत असताना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक घोषणा केली, ती म्हणजे वाढवण टू नाशिक हा कनेक्टर. तर या कनेक्टरचं काम तुमच्याकडे आलं आहे, कशा स्वरूपाचं आहे ते, कधीपर्यंत सुरू होईल? नाही बघा, वाढवण आता हे मोठं पोर्ट होतं, आपल्या देशातलं सगळ्यात मोठं पोर्ट असेल, जगातलं 3ऱ्या नंबरचं पोर्ट म्हटलं जातं आहे. तर वाढवणचं आता येणाऱ्या 5-6 वर्षामध्ये मला वाटतं की त्याचं पूर्णपणे ते वापरात येऊ शकेल. आणि वाढवणपासून समृद्धी कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे वाढवणकडनं नाशिककडे पण कनेक्टिव्हिटी गरजेची आहे आणि वाढवणकडनं समृद्धी महामार्गाकडे पण कनेक्टिव्हिटी गरजेचं आहे. तर आम्ही एक नियोजन केलं आहे की वाढवण असा भरवीर जंक्शनला जोडणारा एक ग्रीनफील्ड अशी अलाइनमेंट आम्ही तयार केलं आहे. वाढवण ते भरवीर, ज्या ठिकाणी एक इंटरचेंज आहे समृद्धी महामार्गावरती, 104 किलोमीटरची अशी अलाइनमेंट आहे ही. आणि ही पण 3+3ची आम्ही प्लॅन केली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हा समृद्धी महामार्ग 3+3चा आहे, ही पण 3+3ची कनेक्टिव्हिटी असेल. समृद्धी महामार्ग 150 किलोमीटर प्रति तास या स्पीडला डिझाईन केलेला आहे. त्याचं इंजिनिअरिंग डिझाईन त्या पद्धतीचं आहे. हा 120 किलोमीटर प्रति तासला हा डिझाईन केलेला हा ग्रीनफील्ड अलाइनमेंट आहे. आणि याचं ग्रेड पण साधारणतः 1.5% पर्यंत असा ग्रेड असेल. म्हणजे हा फ्लॅट असा सरफेस असेल. आणि याचा उद्देश असा आहे की वाढवण पोर्टमध्ये जे काही मोठ्या प्रमाणामध्ये आता त्या ठिकाणी कंटेनराइज ट्रॅफिक येणार आहे, त्याची कनेक्टिव्हिटी निश्चितच उर्वरित महाराष्ट्रासाठी समृद्धी मार्गच पॉसिबल आहे. आणि जोपर्यंत ही एक्सप्रेस कनेक्टिव्हिटी होत नाही तोपर्यंत बंदरातला माल इतर भागामध्ये फास्ट जाऊ शकत नाही. आणि इतर भागातला जो माल आहे समृद्धी महामार्गाच्या वाया जो येणार आहे, ज्याला वाढवण पोर्टला जायचा आहे, तर तो या मार्गावरनं जाईल. तर ती सीमलेस कनेक्टिव्हिटी जी आहे ती प्लॅनिंगमध्ये आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल आणि पुढे काम सुरू होईल.